मरणाऱ्या जगाला जीवनाची गरज आहे. जग ज्या पापाच्या दिशेने परावृत्त होत आहे त्यांना तारणाच्या अनुभवाची गरज आहे. संपूर्ण विश्वाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची, त्याच्या सामर्थ्याची नितांत गरज आहे. स्तोत्र 85 आणि 6. तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा, म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय. देवाच्या लोकांनी देवाच्या ठाई आनंद करावा, देवाच्या लोकांनी देवाच्या ठाई हर्ष करावा. आणि म्हणून स्तोत्रकर्ता देवाकडे म्हणत आहे की आम्हाला रिवाईव्ह कर, आम्हाला संजीवित कर. बऱ्याचदा जीवनामध्ये अनेक नकारात्मक अनुभव येतात, अडचणी येतात, संकट येतात. आणि अशा प्रसंगी परमेश्वराच्या कृपेची आपल्याला नितांत गरज असते. तिने प्रतिदिनी आपल्याला प्रभूच्या कृपेची, त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. प्रभूने आपल्याला त्याच्या सानिध्यात परत एकदा त्याच्या सामर्थ्यात उभा करावं, त्याच्या सामर्थ्यात परत एकदा त्याने आपल्याला आशीर्वादित करावं, अशी स्तोत्रकर्ता या ठिकाणी देवबापाला विनंती करीत आहे. इर्माया संदेष्टाला परमेश्वर देवबाप बोलला आणि कुंभाराच्या त्याच्या कलेवरून किंवा त्याच्या कृत्यावरून, त्याच्या कामावरून एक सुंदरसा धडा परमेश्वराने इर्माया संदेष्टाला दिलेला आहे. इर्माया 18 अध्याय आणि यातली 1 ते 6 वचनं आपण वाचणार आहोत. जर्माया चॅप्टर 18 वर्सेस 1 to 6. इर्माया 18 1 ते 6. परमेश्वरापासून जे वचन इर्मायाला प्राप्त झाले ते हे, उठ कुंभाराच्या घरी जा. किती लोक आमेन म्हणणार आहे? परमेश्वर कधी कोणाला कुठं पाठवेल सांगता येत नाही. आम्हाला फक्त बालपणापासून एवढंच माहिती आहे, तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. कधी कधी तोच परमेश्वर एचकेल 37 मध्ये आपल्याला शुष्क अस्तीच्या खोऱ्यात पण घेऊन जाऊ शकतो. कधी कधी तोच परमेश्वर तुम्हाला पात्म नावाच्या बेटावर घेऊन जाऊ शकतो. कधी कधी तो परमेश्वर तुम्हाला कुंभाराच्या घरी जायला सांगतो. हे बायबलचं पवित्र वचन आहे. इर्माया संदेष्टाशी देव बोलत आहे आणि त्याला सांगत आहे, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. आधी त्याच्या घरी जा, नंतर मी तुझ्याशी बोलेन. मी कुंभाराच्या घरी गेलो, म्हणजे इर्माया त्या कुंभाराच्या घरी जाऊन पोहोचला, तेव्हा तो चाकावर काम करीत होता. कुंभार चाकावरती म्हणजे चिखल हातामध्ये घेतलेला आहे आणि तो काहीतरी काम करतोय. इर्माया बघतोय की हा कुंभार काय करत आहे. कुंभार मातीचे पात्र घडत होता. ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले. चाक आहे, चाकाच्या मध्यभागी माती ठेवली आणि कुंभार पात्र बनवत आहे. आणि बनवता बनवता माहीत नाही काहीतरी घडलं, पण त्या पात्राला योग्य शेप किंवा त्याला आकार देता नाही आला. ते पात्र बिघडलं, आता ते उपयोगाचं नाहीये. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले. म्हणजे एक पात्र तयार करत असताना ते बिघडले, मग जाऊ दे, परत त्याला एकत्र केलं आणि परत नवीन त्याला पात्र तयार केलं, नवीन पात्र त्याने घडले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. ह्या सगळ्या गोष्टी पाहून झाल्यानंतर देवाचे वचन इर्माया संदेष्टाला प्राप्त झाले आणि तो म्हणत आहे 6व्या वचनात, हे इस्रायलाच्या घराण्या, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. आमेन, हालेलुया. समजून घ्या, इर्माया संदेष्टाला देवबापाचं वचन प्राप्त झाले की कुंभाराच्या घरी जा. तो जाऊन पोहोचलाय. तिथं गेल्यानंतर त्याच्या समोर एक दृश्य आहे आणि त्या दृश्यात तो पाहत आहे की चाकावरती कुंभार एक काहीतरी पात्र तयार करत आहे. आणि पात्र करता करता इर्मायाचं लक्ष त्या कुंभाराकडे आहे आणि ते लक्ष असताना तो बारकाईने पाहते की कुंभार काय करत आहे. आणि ते करता करता ते पात्र बनवत असताना सुंदर रीतीने पात्र तयार होत आहे, प्रोसेसमध्ये आहे. परंतु ते होता 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 एक क्षण असा आला की त्या पात्र बिघडून गेलं आणि ते आता परत ते नीट होऊ नाही शकत. कुंभाराने परत एकदा दुसरी माती नाही घेतली, तीच माती घेतली. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला?
तेच पात्र जे बिघडलंय त्याला परत एकदा त्या कुंभाराने रिस्टोर केलं, एक नवीन पात्रामध्ये त्याला बनवून आणलं आणि ते नवीन पात्र अगदी परफेक्ट तयार झालं. आणि ते पाहून परमेश्वर त्या यिर्मयाशी बोलत आहे की जसं या कुंभाराने बिघडलेलं पात्र नीट केलं तसा बिघडलेली कामं नीट करणारा मी तुझा. मी म्हटलं तुम्ही आज त्या परमेश्वराच्या हाती सापडलेले आहात. तुमची बिघडलेली कामं तो नीट करणार आहे. तुमची बिघडलेली तब्येत तो नीट करणार आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी कठीण अवघड झालेल्या होत्या, ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या, तुम्ही खिन्न अवस्थेत असाल, प्रभू मी मोडून गेलेलो आहे, प्रभू माझं जीवन व्यर्थ झालेलं आहे, लोक मला नावं ठेवत आहेत, लोक माझ्या विरुद्ध वागत आहेत, लोक माझा तिरस्कार करत आहेत, माझं जीवन बिघडून गेलंय. पण एक आनंदाची बातमी घेऊन आज या रात्री मी तुमच्याकडे आलेलो आहे. देवाच्या प्रिय लोकांना, पात्र बिघडलंय पण लक्षात ठेवा, पात्र अजूनही कुंभाराच्या हाती आहे. आणि जोपर्यंत त्याच्या हाती आहे, गोष्टी बिघडल्या तरी घाबरू नका. मी म्हटलं गोष्टी बिघडल्या तरी घाबरू नका. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुमचं काही बिघडतं जगाला आनंद होईल. रिस्टोर करणारा आमचं देव आहे. त्या पवित्र देवाच्या हाती आज रात्री तुम्ही आहात. स्वतःच्या जीवनाकडे बघा. कुठली गोष्ट तुमच्या जीवनात बिघडलेली आहे? पारिवारिक जीवन बिघडलंय का? आर्थिक स्थिती बिघडली का? तुमचं आरोग्य बिघडलंय का? कुठल्या जीवनातल्या कुठल्या गोष्टीमध्ये त्या पात्राप्रमाणे तुमचा अनुभव आहे? पण एक गोष्ट आनंदाची आहे की जशी माती त्या कुंभाराच्या हाती होती, तसं प्रभू आज आम्ही तुझ्या हाती आहोत. हालेलुया. आम्हाला जगाचं माहीत नाही, पण आम्हाला माहित आहे की ज्याच्या हाती आम्ही आहोत तो आमच्या सगळ्या गोष्टींना चांगलं करणार आहे. हालेलुया. हेच रिवायवल आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया. बिघडलेले सगळे जागेवर आणण्याचं सामर्थ्य प्रभूच्या हातामध्ये आहे. प्रभूकडे येताना लोक वाकडे तिकडे असतात. कोण कसं कसं येतं, पण एकदा आल्याच्या नंतर तुम्ही कसेही असा, तो कुंभार आहे. तो त्याच्या पात्रांना शेपमध्ये आणतोच आणतो. तुम्ही कुणीही असा, तुम्ही कसेही असा, परमेश्वर यिर्मयाशी बोलत आहे. आजही वचन आमच्या जीवनात कार्य करण्यास तत्पर आणि सामर्थ्यवान आहे. प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याच्या हाती सापडावं. प्रभूची इच्छा आहे की आम्ही आमचं जीवन प्रभूच्या हाती द्यावं. आम्ही सांगावं की हे परमेश्वरा, तू आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप कर. आमच्या जीवनावर तुला अधिकार आहे. आमच्या जीवनावरती तू कार्य करू शकतोस. जगाकडे गेलात तर जग तुम्हाला नावं ठेवेल, जग तुमच्या विरुद्ध बोलेल, तुमच्या व्यंगावरून जग तुमची निंदा करू शकतं. परंतु हा तो परमेश्वर आहे की जो सगळी परिस्थिती बदलणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज रात्री यशया 64 आणि 8 परत एकदा वचन सांगतं. यशया 64 आणि 8 मध्ये, तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. आम्ही माती आहोत आणि आम्ही सगळी तुझ्या हातची कृती आहोत. तूच आम्हाला घडलंस. आमेन. पहिलं मंदिर कुणी बांधलं? मोठ्या आवाजात सांगा. शल्मोनाने. नक्की ऐका, मी तुम्हाला सांगतो. प्रश्न सिंपल होता माझा. पहिलं मंदिर कुणी बांधलं? शल्मोनाने नाही बांधलं पहिलं मंदिर. बायबल स्कॉलर्स बारकाईने ऐका. हालेलुया. आमेन. हालेलुया. पहिलं मंदिर नाही बांधलं शल्मोनाने. मी जर विचारलं असतं यरूशलेमेतलं पहिलं मंदिर, तर उत्तर बरोबर होतं. पहिलं मंदिर एदेन बागेमध्ये त्याने हे मंदिर बांधलं. हालेलुया. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतोय. तुम्हाला ठाऊक नाही काय? मानवी शरीर हे देवाचं मंदिर आहे. सगळ्यात पहिलं मंदिर परमेश्वराने एदेन बागेमध्ये घडलेलं आहे. त्याने तुम्हाला आणि मला बनवलंय. जशी कुंभाराच्या हाती माती, आज आम्ही प्रभूच्या हाती आहोत. तो परत एकदा आमच्या जीवनाला एक योग्य आकार, योग्य वळण देऊ शकतो. तुमचं वय किती आहे मी विचारणार नाही.
तुमचं शिक्षण किती मी विचारणार नाही, पण मी एक सांगेन, प्रत्येक क्षणामध्ये परमेश्वराची आम्ही आठवण करावी. आणि ज्यावेळेस तुम्ही अंतःकरणापासून त्याला हाक मारता, तुम्ही कुठेही असा, तो तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही, तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. तुमचं दुःख आनंदात बदलणारा तो देव आहे. ही प्रभूची ख्याती, हे प्रभूचं सामर्थ्य आहे. स्तोत्रसंहिता 85:6 आपण वाचलं, तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा, म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय. स्तोत्र 19:7 मध्ये परत एकदा वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 19:7 बायबल सांगतं, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. कसं आहे बायबल, कसं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही बायबलचं शेवटची वचनं वाचता, जिथं प्रकटीकरणाचं शेवट होतं 22 अध्यायामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल की कोणी काना मात्र याच्यात कमी जास्त करायचा नाही, तर त्याच्यावरती सगळ्या पिढ्या त्याच्यावरती आहेत. बायबलचं वचन आम्ही बदलू शकत नाही. बायबल एक असं पवित्र पुस्तक आहे की बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे हे पुस्तक परिपूर्ण आहे. आमेन. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करतो. आम्हाला संजीवन कोण देणार? आम्हाला संजीवन देवाचं वचन देणार आहे प्रियांनो. हालेलुया. परमेश्वर नेहमी 7 प्रकारे बोलतो माणसाशी. किती प्रकारे? एक तर देवबाप डायरेक्ट स्वतः बोलतो. नोआशी बोलला, मोशेशी बोलला, डायरेक्ट देवबाप उतरतो, बोलतो, बोलू शकतो आज पण. आमेन म्हणाल का? बोलणारा देव आहे. काही लोकांना वाटतं नाही बोलत देव, नाही तुला बोलायला तोंड दिलं. काही लोक तर झोपेत पण बडबड करतात. तू बोलू शकतो एवढं, मग देव नाही बोलणार का? तुला घडवणार आहे, देव बोलतो. मग परमेश्वर डायरेक्ट बोलतो, स्वतः बोलतो, देव बाप बोलतो. दुसरी गोष्ट, कसा देव बोलतो? पुत्राच्या द्वारे बोलतो, येशू ख्रिस्ताच्या द्वारे. शौल वाटेने चालला होता. प्रेषित 9व्या अध्यायात, शौला शौला तू माझा छळ का करतो? हा, कोण आहेस तू प्रभू? ज्याचा छळ करतो तोच मी नासवर येशू. येशूची वाणी येते. किती लोक आमेन म्हणतील? दुसरी गोष्ट आपण पाहिली की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवबाप बोलतो. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला ठाऊकच आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो. चौथी गोष्ट तुम्ही म्हणाल तर देवदूतांना डायरेक्ट परमेश्वर पाठवतो आणि आपली भेट घेतो. आमीन. हालेलुया. गॅब्रिएलने भेट दिली की नाही? मरियेला दिली. देवदूत डायरेक्ट येऊन आपल्याशी बोलतात. 5वा प्रकार, परमेश्वर आपल्या संदेष्ट्यांना पाठवून बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 6वी गोष्ट, परमेश्वर स्वप्न आणि दृष्टांताच्या द्वारे बोलतो. आणि 7वा एक प्रकार आहे, ह्या बाकीच्या 6 प्रकारातून देव नाही जरी बोलला तरी एक लक्षात ठेवा, सगळ्यांनी जिथपर्यंत ऐकायला येतोय आवाज तिथपर्यंत सगळ्यांनी ऐका. जर हे 6 प्रकारे देव तुमच्याशी नाही बोलला तर मी तुम्हाला चॅलेंज देतो की देव त्याच्या वचनातून 100% तुमच्याशी बोलेल. तुमची मंडळी, तुमचा विश्वास पवित्र वचनावरती आधारलेला पाहिजे. एक दिवस असेल चमत्कार संपतील. कोणी आमेन म्हणणार का या गोष्टीला? काही लोक आमेन नाही म्हटले. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू, पण समजून घ्या, स्वर्गात आपण गेल्यानंतर उद्या समजा एक हिलिंग गिफ्टवाला कोणी देवाचा दास इथं बसलेला आहे. स्वर्गात गेल्यावर कधी त्यांच्याकडे गॅब्रिएल येऊन म्हणणार नाही, अरे बघ रे जरा सकाळपासून पंखा हलवतो, इथं दुखतोय, जरा प्रेयर कर. माहीत ना जरा कुलिंग जास्त झाली, सकाळपासून सर्दी झाली. देवदूत येऊन प्रार्थना नाही करून घेणार तुमच्याकडं. एक दिवशी सगळे गिफ्ट संपतील, सगळ्या प्रॉफेसी संपतील, पण त्या दिवशी देवाचं वचन स्थिर असणार आहे प्रियांनो. हा देवाचा पवित्र शब्द आहे. गिफ्टच्या विरुद्ध मी संदेश देत नाहीये, ते पण समजून घ्या. ह्या जगात जोपर्यंत आपण आहोत हे गिफ्ट्स फार महत्वाचे आहेत, पण वचन कधीही सोडू नका. आमेन. हे सार्वकालिक आहे. हे वचन कोणी मिटवू शकत नाही. मिटवणारे मिटले प्रियांनो, पण वचन आजही स्थिर आहे, ते स्थिर राहणार आहे. आमेन. हालेलुया. बरं, हा रिवायवल शब्द बायबलमध्ये कधी आला? पहिल्यांदा एक योसेफ नावाचा खूप सामर्थ्यवान दास आहे बायबलमध्ये, आणि ना बापाचा खूप लाडका होता, तुमच्यासारखाच. स्वर्गीय बापाचे तुम्ही लाडके आहेत. आमेन. हालेलुया. भरभरून देतो आपल्याला, खूप आशीर्वादित करतो. लाडका होता. बाकीच्या 11 जणांना थोडी ॲसिडिटी व्हायची,
त्याच्याकडे बघून, ए भाई यार इसको काय को बाप इतना कपडा दे रहा है, क्या क्या कर रेला है, ये क्या आहे. ह्याच्यावरतीच सगळं प्रेम, कारण हा बापाचा टिपर होता. हॅलो, प्रेज लॉर्ड. गपचूप जाऊन, डॅडी रुबेननं ना आज असं केलं. काय, येऊ दे त्याला. सगळ्यांच्या 11 जणांच्या सगळ्या बातम्या, आज की ताजा खबर, BBC चॅनल, सगळं त्याच्याकडेच होतं. बापाला गपचूप जाऊन सगळी माहिती द्यायचा. आणि बापाला तो खूप आवडायचा. बापाने स्पेशल, म्हणजे लाडक्या बायकोचा, आता खूप डिटेल नाही जात त्याच्यात, पण समजून घ्या तुम्ही. 4 होत्या ना, त्याच्यातली एक लाडकी होती जास्त, तर तिचा लाडक्या बायकोचा लाडका मुलगा तो बापाच्या जवळचा, आणि एवढा गुड कॅरेक्टरचा आणि एवढा चांगला होता. प्रभूला धन्यवाद. त्याचं खूप लाड व्हायचं. बाकीच्यांनी द्वेष केला एक दिवशी त्याला दिले खड्ड्यात फेकून. मग कुणीतरी मध्यस्थी केली, बाहेर काढा त्याला, असं नाही, विकून टाकलं 20 रुपयाला. भाऊ भावांना विकतात 20 रुपयाला. क्या बात आहे. प्रभूच्या काळी 30 रुपये किंमत झाली. किंमत वाढत चालली आपली. प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. आणि मग त्याला विकल्यानंतर तो गेला मिसरमध्ये, आणि तिथं देवाने किती अद्भुत काम केलं की एक दिवस असा आला, आज रात्री जेलमध्ये, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट देशाचा प्रेसिडेंट. एका रात्रीत तुमची स्टोरी बदलणारा देव आज रात्री इथं आहे. ती रात्र आज आहे. आज रात्री तुमची स्टोरी बदलणार आहे. आज रात्री तुमचं दुःख प्रभू दूर करणार आहे. आजपर्यंत ज्या परिस्थितीत तुम्ही पडून राहिलात, प्रभू तिथून तुम्हाला आज उचलणार आहे. आजची रात्र तुमच्यासाठी एक आशीर्वादाची रात्र आहे. योसेफ जसा मोठ्या स्थानावरती स्थानापन्न झाला, आणि तुम्हाला माहिती आहे की कसा दुष्काळ आला त्याच्यानंतर, आणि मग आले सगळे 11 भाऊ. यांनी काही सुरुवातीला ओळख दिली नाही, त्यांना चक्रा मारू दिल्या, परत जा कनानला, परत ये इकडं. आणि मग शेवटी त्यांनी रिव्हील केलं की कोण आहे मी. हालेलुया. शेवटी सांगून टाकलं मी कोण आहे. आणि मग ज्यावेळेस ते भाऊ याकोबाकडे आले, डॅडी योसेफ, हा गेला माझा मुलगा, जनावरांनी मारून टाकलं. नाही डॅडी, योसेफ जिवंत आहे. मिसर देशावर तुमच्या लाडक्या योसेफाची सत्ता आलेली आहे. आपण भुकेने मरत आहोत, योसेफ समृद्धीमध्ये आहे, आणि योसेफाची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी योसेफाच्या समृद्धीमध्ये सहभागी व्हावं. डॅडी, योसेफ जिवंत आहे. बाबा, योसेफ मेला नाही. योसेफ आजही जिवंत आहे. उत्पत्ती 45:25-28 वचनामध्ये बाप विश्वास ठेवायला तयार नाही. कारण जेव्हा त्याने ऐकलं ना योसेफ मेला, तो म्हटला मी रडून रडून असाच अधोलोकात जाईल. इतका त्याला शोक झाला होता, इतकं दुःख. आता ज्यावेळेस ते सांगतायत त्याला की बाबा तो जिवंत आहे, खूप मोठ्या हुद्द्यावरती गेलाय, याकोबाचं मन मानायला तयार नाही. मग त्या बापाला त्यांनी सांगितलं, बघ बाहेर गाड्या आल्यात घ्यायला आपल्याला. योसेफाने पाठवलं. आणि मग बायबल सांगतं 27व्या वचनात, त्याचा बाप याकोब ह्याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठवलेल्या गाड्या पाहिल्या, तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. काय लिहिलंय तर? जीवात जीव. हा जो जीवात जीव शब्द आहे ना, मूळ भाषांतरात देन ही रिवाइव्ड असं म्हटलेलं आहे. तो संजीवित झाला. कधी? जेव्हा त्याला कळालं योसेफ अजून जिवंत आहे. जर योसेफ जिवंत आहे, याकोब रिवाइव्ह होतं, तर आमचा येशू जिवंत आहे हे ऐकून आम्ही किती रिवाइव्ह झालं पाहिजे. याकोबाला घेण्यासाठी गाड्या आल्या, पण येशू स्वतः तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येत आहे. येशू मेघारूढ होऊन येत आहे प्रियांनो. त्याचं येणं समीप आहे. येशू मेलेला नाही. येशू मरणातून विजयी झालेला आहे. हा पुनरुत्थित आहे.
कबरेवरती त्याने विजय प्राप्त केलेला आहे. येशू फक्त मरून पडून त्या क्रुसावरती राहिला असता, तुम्हाला आणि मला आशा नसती. आम्ही पण रडत बसलो असतो. आमचा देव खूप चांगला होता, मरून गेला बिचारा. आम्ही पण रडके लोक झालो असतो. इस्रायलला जाऊन कबरेवर डोकं आपटून परत आलो असतो. मी गेलो होतो इस्रायलला, कबरेत आत फिरून आलो. येशू नाहीये तिथं. येशूची जी कबर आहे ना इस्रायलमध्ये, तशा 400 कबर आहेत तिथं. किती? सेम 400 कबर. 399 कबर आजही बंद आहेत. एकच कबर उघडी आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताची कबर आहे. माझा प्रभू जिवंत आहे. ज्याच्या हाती मी आहे तो जिवंत आहे. जर माझा प्रभू जिवंत आहे तर तो माझ्या जीवात जीव आणणारच. हालेलुया. कोमेजलेले चेहरे तो आनंदी करणारच. जे दुःखाने व्याकुळ झाले त्यांच्यासाठी हा संदेश आहे. अरे तुझा देव जिवंत आहे. तुझा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. तो प्रभू तुला संजीवित करत आहे. हालेलुया. मुर्दे उठवण्याची ताकद या प्रभूमध्ये आहे. तो सामर्थ्याचा प्रभू आहे. तुमची परिस्थिती बदलणं त्याच्यासाठी सहज आणि सोपं आहे. आमेन. हालेलुया. बाबा योसेफ जिवंत आहे. हालेलुया. बाप संजीवित झाला. बाकीच्यांना माहित होतं, 11 जणांना हा जिवंत एक ना एक दिवस भेटणारच आहे. पण बापाला वाटलं की हा मेलाय. पण ज्यावेळेस त्याला कळालं तो संजीवित झाला, आणि तो म्हटला की मला पहिलं त्याला पाहायचंय. ज्याच्यामुळे ज्याच्या जिवंत असण्याच्या शब्दाने फक्त बापाचं मन इतकं संजीवित झालं की त्याला आता पाहायचंय. योसेफाला. देवाच्या प्रिय लोकांनो, जे लोक ख्रिस्तामुळे संजीवित झालेले आहेत, एक दिवस 100% ते प्रभूला पाहणार आहेत. हालेलुया. तुम्ही साक्षात समोरासमोर प्रभूला पाहाल. तुम्ही आनंदी आहेत की नाही? तुम्हाला प्रभूचं दर्शन होईल. किती मोठा हा आशीर्वाद, किती देवाची कृपा, किती देवाचं सामर्थ्य. एका क्षणात परिस्थिती बदलली. त्या क्षणापर्यंत जोपर्यंत तो ऐकत नाही, त्या क्षणापर्यंत ते दुःख जीवनातलं तसंच होतं. जीवात जीव नव्हता. आयुष्यभर रडत 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 तो क्षण त्याने काढलेला होता. आणि ज्यावेळेस त्याला गुड न्यूज मिळाली, त्याचा जीवात जीव आला. एवढ्या वय झालेला असताना चला आपण प्रवास करू आणि मिसरला जाऊ. मला माझ्या योसेफाला पाहायचंय. प्रभूला धन्यवाद. येशू जिवंत आहे म्हणून तुम्ही तुमची घरं सोडून इथं आलेले आहात. हालेलुया. येशू जिवंत आहे. एका क्षणात याकोब संजीवित झाला. ज्यावेळेस एलिया संदेष्टाच्या जीवनामध्ये फार मोठं संकट आलं, कर्मेल डोंगरावरची कसोटी झाली. आता कर्मेल जरी नाव असलं तर बाकीच्या 450 लोकांना कर्मेल असं नाही तिथे, कारण की त्यांनी खूप आरडाओरडाने धिंगाणा केला. आजा आजा आजा, जल्दी से आजा. कोणी तयारच नाही यायला. आता जे बायबल वाचतात त्यांना समजेल, कळेल त्यांना कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल. मी काय नाही करू शकत. कर्मेल डोंगरावरती एलियाने चॅलेंज केलंय, बघूया कोण येतंय. दिवसभर लोक स्वतःला मारून घेत आहेत. ये रे बाबा, ये रे बाबा. कुणीच यायला तयार नाही. तेच लोक आहेत आणि रडत आहेत. मग एलियाने काय केलं, तो बोलला आता माझा टर्न. आणि मग त्याने 12 दगड रचून त्याच्यावरती अर्पणं दिली. 12 घागरी ओतले, पाणी वगैरे सगळं, एकदम सगळं वेदीची तयारी, सगळ्या गोष्टी केल्या आणि प्रार्थना केली देवबाप्पाकडं. अग्नीद्वारे बोलणारा देव. अग्नी अशी उतरली. अर्पणाचाच विषय सोडा, ते जे दगड लावले होते ना ते पण भस्म झाले. खलास. आता 450 लोकांनी बघितलं, एलिया जिंकला. मेजॉरिटी 450. एलिया एकटा एका बाजूला. ज्याच्या बाजूने देव आहे तो मेजॉरिटी. देव जर तुमच्या पक्षाचा आहे, देव तुमच्या बाजूने, संकट कितीही मोठी असली भिण्याचं कारण नाही. हालेलुया.
तुम्ही सामर्थ्यवान आहात. प्रभू म्हणतो युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे, मी बघून घेईल काय करायचं ते. पण आपण कधी कधी काय करतो, प्रभू तू थांब जरा, मला याच्याकडे बघू दे थोडंसं. पुण्याचे लोक तसे चांगलेत, असं नाही करत कधी, पण असं काही ठिकाणी होतं की प्रभू 2 मिनिटं थांब जरा, मीच बघतो याला. प्रभू म्हणतो मग लढ तू, आणि मग लढायला जातो, हारून परत येतो. पण प्रत्येक लढाई प्रभूच्या हाती सुपूर्त करा. प्रत्येक आपलं युद्ध प्रभूच्या हाती द्या. लढण्यात तुमचा वेळ घालवू नका. आमीन म्हणाल का? हालेलुया. देवाची स्तुती करण्यात जास्त वेळ द्या. प्रभू तुला धन्यवाद, तू माझ्या बाजूने लढतोस. नेहमी आपल्या जीवनात प्रभूला पुढं ठेवा. वैरी तुमच्याकडे आले तर पुढं कोण आहे? आधी प्रभू आहे. वैऱ्यांना पहिलं तुमच्या प्रभूला भेटावं लागेल. आजार येऊ, संकट येऊ, दुःख येऊ, प्रत्येक अडचणी पहिल्या प्रभूला भेटतील आणि प्रभू त्यांचा बरोबर कार्यक्रम करून टाकेल. हालेलुया. प्रभूला पहिलं स्थान द्या. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, अशी ही सगळी परिस्थिती झाल्यानंतर हे सगळे लोक इजबेल राणी जे खास होते, ज्यांना 450 लोकांना एल्याने मारलं, राणीने फरमान काढलं, जैसा तूने मेरे लोगों के साथ किया है वैसा ही एकदम तेरे साथ में करने वाला हूं. एकदम तिने एकदम डिसाईड केलं, जे माझ्या लोकांचं केलं तेच, म्हणजे तुला मारणार मी. जो 450 लोकांना घाबरला नाही तो एका स्त्रीला घाबरला. म्हणजे नारी शक्ती किती सामर्थ्यवान आहे बघा, आहे की नाही? प्रभूला धन्यवाद. लोकांना असं वाटतं स्त्रिया कमजोर आहेत. हे उदाहरण आहे तुमच्या पुढं. 450 लोकांना मारणारा स्त्रीने एका सांगितलं मारणार तुला, डायरेक्ट डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. असा धावला आपला एलिया, असा धावला की हे प्रभू मज पापेवर दया कर. नुसता धावत राहिला, इतका धावला, इतका धावला, इतका धावला. पहिले राजे 19 4 ते 8 वचनामध्ये सांगितलंय. 4थ्या वचनापासून वाचतो. तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वर आता पुरे झाले, माझा अंत कर. एलिया प्रार्थना करत आहे, देवा मला मारून टाक, देवा मला मारून टाक, मला नाही जगायचंय. मरण ही एलियासाठी देवाची योजना नव्हती प्रियांनो. मरण ही त्याच्यासाठी योजना नव्हती. मारून टाक काय म्हणतोस, मी तुला डायरेक्ट घेऊन जाणार आहे. हालेलुया. काही लोकांची धमकी फार डेंजर असते. पहिली धमकी, माहेरी निघून जाईन बरं का. दुसरी धमकी, मी जीवाचं काहीतरी करेल. आणि ह्या धमक्या देणारे कधीच पूर्ण करत नाही. जिसको करना है वो डायरेक्ट कार्यक्रम कर डालता है. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. एलिया देवाला म्हणतोय, देवा मला मारून टाक, बस झालं आता, पुरे झालं, मला जगायचं नाहीये. इतकं भय त्याला ग्रासून होतं, इतका तो थकून गेला होता. माझा अंत कर, मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगलं नाही. तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ हे खा. त्याने पाहिलं तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊन पिऊन पुन्हा झोपी गेला. एवढा हात दमला होता. फक्त धावत गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर जाऊन देवदूताने त्याला अन्न दिलं. ते खाऊन परत झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ हे खा, कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे. ऑलरेडी असा धावलेला आहे की धावून एकदम थकून गेलाय. आता पुढं प्रवास करायची इच्छा नाहीये. पण ज्यावेळेस देवदूताने दिलेलं अन्न त्याने खाल्लं आणि त्याला सांगितलं की तुला खडतर प्रवास करायचा आहे, तेव्हा पुढं काय झालं ऐका. 8वं वचन, त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. किती लोक आमेन म्हणतील? तो फक्त देवाच्या दूताने दिलेल्या अन्नाच्या बळावरती 40 दिवस 40 रात्र फक्त चालतच राहिला. दिवस रात्र त्याने पाहिलं नाही, फक्त चालत होता. किती दिवस? 40 दिवस 40 रात्र. जो व्यक्ती एवढा दमून थकून गेलेला आहे, जो म्हणतोय देवा मला मारून टाक, ज्याची हिम्मत संपलेली आहे, देवदूताने दिलेला अन्न खाऊन तो एवढा लांबचा प्रवास करतोय.
मग येशू ख्रिस्त तर आमची जीवनाची भाकर आहे. स्वर्गातून उतरलेली भाकर प्रभू येशू ख्रिस्त ज्याला मिळालाय प्रियांनो, ते एकदम फार दूरचा प्रवास करतील. त्यांच्यासाठी स्वर्गाचा वाटा आहे, त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. एलिया जो थकून गेला होता, परमेश्वराच्या देवाच्या एक देवदूताच्या भेटीनंतर त्याला असं संजीवित करण्यात आलं की तू पुढे मोठ्या प्रवासासाठी तयार झाला. प्रभूचं हे सामर्थ्य आहे. प्रभूची एक भेट तुमच्यामध्ये शक्ती देणारी आहे. जे शक्तिहीन झालेत, जीवनाला कंटाळलेले आहेत, आज रात्री प्रभूचं वचन त्यांच्यासाठी आहे. जे म्हणतात प्रभू या कर्जाला मी थकलो आहे, मी त्रासामध्ये, प्रभू माझ्या पारिवारिक अडचणींमुळे मी दुःखामध्ये आहे, माझ्या जीवनातील संकटामुळे, माझ्या आजारामुळे मी खिन्न झालेल्या स्थितीत आहे, माझा जगून काय उपयोग आहे. प्रभू सांगत आहे आज मी तुला देवदूताची भाकर नाही, स्वर्गातून उतरलेली भाकर प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या वाट्याला आलेली आहे. आज देवाचं वचन तुझ्याकडे आलेलं आहे, प्रभूचं सामर्थ्य तुझ्याकडे आलेलं आहे. मी तुला परत उठवणार आहे, मी तुला धावायला शक्ती देणार आहे. तू असा धावशील कुठं, डायरेक्ट देवाचा डोंगर होरेब इथं पोहोचशील. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं हे सामर्थ्य आहे. देव बापाने एलियाला संजीवित केलं. याकोबाच्या कानी चांगले शब्द पडले, तो संजीवित झाला. एलियाला देवाच्या दूताने भाकर दिली, तो संजीवित झाला. देवाची एक भेट ना माणसाला ब्रेक थ्रू देऊन टाकते प्रियांनो. हालेलुया. एक भेट महत्वाची, एक प्रभूचा स्पर्श पुरेसा आहे. किती स्पर्श. कधी कधी लोकांचं कशाने समाधान होत नाही. बोलो येशू मसीह की हालेलुया. माझ्या स्टाईलमध्ये बोलायचा हालेलुया, हालेलुया. एक्सपर्ट लोक आहेत तुम्ही, गॉड ब्लेस यू. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. काही लोकांचं कशाने समाधान होत नाही. पास्टर माझ्यासाठी प्रार्थना केली, आता डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा, केली, आता तेलावर प्रार्थना करा. ज्याचा जसा विश्वास आहे तसं काम होतं. ज्याचा, हे आता कसे म्युझिशियन आहे तसं मी क्लासिकल तबला प्लेअर आहे. तुम्ही आनंदी विशारद आहे तबल्यामध्ये. हे ना हालेलुया. ऐका एका मीटिंगमध्ये खूप मोठे देवाचे सेवक आहेत या भारताच्या भूमीवर, एकदम डायनेमिक मॅन ऑफ गॉड. त्या सभेत ना मी म्हणजे एकदम सुरुवातीच्या काळामध्ये स्टेजवरती असं पाठीमागं माझा तबला घेऊन बसलो, मस्त वाजवतोय. प्रीचर काय करायचे, पाणी प्यायचे आणि माझ्याबरोबर जवळ आणून ठेवायचे तिथं. प्रीचिंग संपलं त्यांचं, हिलिंगसाठी प्रेयर केल्या. इतके पॅरालिसिसचे लोक बरे झाले आणि खूप चमत्कार घडले, खूप अद्भुत. आणि म्हटलं प्रभू काय अभिषेक आहे, असा अभिषेक पाहिजे, क्या बात आहे. मला स्पष्ट वाणी आली देवाची, ते उष्ट पाणी आहे ना ते पिऊन टाक. म्हटलं प्रभू दुसरं तर काय सांग. प्रभू म्हटलं पी. म्हटलं आता प्रभूचा शब्द आहे, तिकडं लिहिलंय प्राणघातक पदार्थ प्याले तरी बाधणार नाही, हे तर पाणी आहे. प्रभूच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मी ते पाणी पिलो आणि नेक्स्ट डेला मी एक ठिकाणी प्रार्थनेला गेलो प्रियांनो, आणि मी पाहिलं एक पॅरालिसिस झालेला व्यक्ती, त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची संधी मिळाली. मी पाहिलं नव्हतं कधी की पॅरालिसिसचे लोक प्रार्थनेत एका झटक्यात उठून चालू शकतात. मी कधीच पाहिलं नव्हतं. पण जस्ट त्यांच्यासाठी प्रार्थना केली, आमेन म्हटलं, ते डायरेक्ट घरामध्ये फिरायला लागले, जे चालतच नव्हते. तर या ठिकाणी एलियाचा विश्वास आहे की ती इजबेल त्याला मारणार आहे. ही जी पिढी आहे ना, ही आत्ताची, तुम्ही मी, आत्तापर्यंत पहिला व्यक्ती कोण ज्याला देवाने बनवलं, तो एदेन बागेतला, आदम. आदम बदाम खायचे तर भलतंच खाऊन बसणार, आपले पण वांदे केले. बरं जाऊ द्या. त्या आदामाच्या काळापासून आज तागायत जेवढ्या पिढ्या झाल्यात त्या सगळ्या पिढ्यांपैकी ही सगळ्यात आशीर्वादित पिढी. सगळ्यात. आता तुम्ही म्हणाल पाळक साहेब, अब्राहम, मोशे, नोहा. मी काय म्हणतो, नोहाच्या तारवत फक्त 8 लोक होते. प्रभूच्या तारवत बघा किती. शेवटचा काळ आहे ना,
ही ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताचं तारू आहे प्रियांनो. हे खचाखच भरलं जाणार. कळेल त्यांना कळेल, बाकीच्यांना इकडं तिकडं वळेल. शेवटच्या काळात आहेत आम्ही. जुन्या करारातल्या ह्या सगळ्या सेवकांना सेवक आणि दास म्हटलेलं आहे. परंतु योहान 1:12 मध्ये जितक्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केलाय, विश्वास ठेवलाय, त्यांना मुलं होण्याचा अधिकार दिला. ते दास होते, आपण पुत्र आणि कन्या आहोत. त्यांच्याकडे जनावरांचं रक्त होतं, आपल्याकडे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आम्ही धन्य लोक आहोत. हालेलुया. जुन्या करारात त्यांना सांगितलंय, तू आपला देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. काय? नवीन करारात तर असं कुठंच लिहिलं नाही. तू रस्त्याने चालला तरी प्रेज द लॉर्ड, तू बसमध्ये बसला तरी हालेलुया, तू वाटेने चालला तरी प्रभू तुझी स्तुती असो, तू घरात असला तरी प्रभू तुझी स्तुती असो, तू घरामध्ये किचनमध्ये बटाटा कापताना, कांदा कापताना पण ओ हालेलुया, रबा 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 शखालारा, ग्लोरी, हालेलुया. नवीन करारामध्ये रात्रंदिवस देवाची स्तुती आणि आराधना करण्याची देवाने परवानगी दिली. हम लोग थोड़ा ज्यादा स्पेशल लोग हैं. हालेलुया. नवीन करारातले लोक अधिक आशीर्वादित आहेत. 12 शिष्यांपेक्षा तुम्ही धन्य आहात. थोमा म्हणे, तळ हाताच्या कुशीच्या खुणा चाचपून बघीन, प्रॉपरली बघणार, देन आफ्टर आय विल बिलीव्ह. प्रभू म्हटलं, थोमा हे बघ. थोमाने पाहिल्यावर विश्वास ठेवला. प्रभू म्हटलं, यांनी पाहून विश्वास ठेवलाय. जे न पाहता विश्वास ठेवतील ते धन्य. शिष्यांनी पाहून विश्वास ठेवला, आम्ही न पाहता विश्वास ठेवला, आम्ही धन्य. अजून एक गोष्ट मी सांगेन, देवदूतापेक्षा तुम्ही धन्य आहात. देवदूत रात्रंदिवस देवाचं मुख निहाळतात, प्रभूच्या चेहऱ्याकडे पाहत राहतात, त्यांना काय देवाचा सहवास लाभतो. आणि तुम्ही सांगता त्या देवदूतापेक्षा तुम्ही धन्य, मी धन्य. कसं शक्य आहे? कारण की प्रभू येशूने कुठल्याही देवदूतासाठी रक्त सांडलं नाही. त्याने माझ्यासाठी, तुमच्यासाठी वधस्तंभावरती रक्त सांडलं. त्याच्या रक्ताने त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. त्याच्या रक्ताच्या सामर्थ्याने त्याने तुमचं आणि माझं तारण केलेलं आहे. देवदूत सेवक आहेत, आपण ख्रिस्ताची वधू आहे, फॅमिली मेंबर, लाईफ पार्टनर. किती लोक आमेन म्हणणार? आशीर्वादित पिढी. हारलेलं जीवन जगू नका. एलिया हारल्यासारखं बोलत होता, पण जसं देवदूतांनी भोजन दिलं, एकदम फुल ताकद, डायरेक्ट होरेपर्यंत रात्रंदिवस चालत गेला. आज प्रभूचा एक स्पर्श तुमच्या जीवनात एक नवीन उमेद देणार आहे प्रियांनो. हारलेलं जीवन तुम्ही आज नंतर जगणार नाही. परमेश्वर नव्या अभिषेकाने तुम्हाला भरत आहे. प्रभू क्षणात बदलतो, एका क्षणात. याकोब ऐकलं मुलगा जिवंत आहे, लगेच रिवाईव्ह झाला. एक फक्त अन्न खाल्लं, जस्ट एलियाने लगेच रिवाईव्ह, लगेच चालायला सुरुवात. एकदा येशू ख्रिस्त पेत्राच्या सासूच्या घरी गेला. आजारी होती ती. हालेलुया. मत्तय 8:14 आणि 15 वचनामध्ये येशू ख्रिस्ताला पेत्र आपल्या घरी घेऊन गेलेला आहे, जिथं सासू आहे त्याची. ऐका. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. प्रभूने पाहिलं तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. आमेन. ती आजारात पडलेल्या स्थितीत होती. फक्त प्रभूने येऊन स्पर्श करावा काय, आणि डायरेक्ट ती माता डायरेक्ट उठून बसली आणि डायरेक्ट प्रभूची ती सेवा करू लागली. हालेलुया. एका क्षणात प्रभूने ते चित्र बदललं. प्रभू तुमच्या घरात आल्यानंतर तुम्ही बेडवरती आराम करता हे चित्र नसावं.
मारिया मार्थाच्या घरामध्ये काय सिच्युएशन होती? प्रभू आला की एक किचनमध्ये धावायची, दुसरी लगेच येशूच्या चरणाशी. सेवेचे पण आज दोन प्रकार आहेत. काही लोक किचनमध्ये, सॉरी टू से, हालेलुया. काही लोक प्रभूच्या चरणाशी आहेत. दोन प्रकारची सेवा आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज या ठिकाणी बायबलचं वचन सांगत आहे की पेत्राची सासू जे आजाराने, अतिशय तापाने, एकदम आजाराने पडून राहिलेली होती, प्रभूच्या फक्त येण्याने त्या घरात प्रभू आला, परिस्थिती बदलली. ती नुसती बरी झाली नाही, ती प्रभूची सेवा करू लागली. प्रभूची ती सेवा करू लागली. ज्या देवाने तुम्हाला आशीर्वादित केलंय त्याची सेवा करणं हा एक खूप सन्मानाचा भाग आहे प्रियांनो. हालेलुया. आज देवाची सेवा करणं ही खूप मोठी आशीर्वादाची गोष्ट आहे. एलिया क्षणात रिवाईव्ह झाला. याकोब लगेच संजीवित झाला, एकदम ऐकताच संजीवित झाला. पेत्राची सासू तात्काळ लगेच बरी झाली, प्रभूची सेवा करू लागली. मला ह्या संदेशाचा किंवा माझ्या बोलण्याचा ओघ तुम्हाला असा घेऊन परमेश्वर जाऊ इच्छित आहे की असं म्हणू नका की आज पास्टरनी प्रार्थना केली, बघू मग 2 महिन्यांनी काय होतंय. नाही, आजची रात्र, आज रात्री प्रभू तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. आज रात्री तुमच्या जीवनातली प्रत्येक सिच्युएशन प्रभूला बदलून टाकायची आहे. आजच्या रात्री प्रभूला तुम्हाला आशीर्वादित करण्याची इच्छा आहे. कसलीही परिस्थिती असली तर ती बदलण्याचं सामर्थ्य आपल्या प्रभूकडे आहे. हालेलुया. प्रभू त्या परिस्थितीला बदलण्याची ताकद ठेवतो प्रियांनो. एलियाला देवबापाने निवडलं. एलियानंतर कुणाला निवडलं? तो अलीशाला निवडलं. अलीशा. एलिया किती महान सेवक आहे बघा. आपल्यानंतरचा संदेश त्याला कळालाय, परमेश्वर सांगतोय, आणि आता सगळं कार्याचं ओझं त्याच्यावरती देऊन त्याला पुढे निघायचं. आमेन. हालेलुया. आम्ही पुढच्या पिढीला तयार केलं पाहिजे देवाच्या वचनात, देवाच्या सामर्थ्यात. एलियाने ते काम केलं. आणि पहा 19वा अध्याय, पहिले राजेचा 19 ते 21 वचन. पहिले राजे 19 ते 21. तो तेथून निघाला तेव्हा त्याला शफाटाचा पुत्र अलीशा भेटला. तो बैलाची 12 जोते चालवून शेत नांगरत असे. शेत नांगरतोय, 12 जोत आहेत, आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. म्हणजे 11 बैल घेतले आणि 12वा हा स्वतः. म्हणजे किती कष्टाळू आहे. त्याच्याजवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याच्यावर टाकला. काय सिच्युएशन बघा. शेत नांगरतो एक व्यक्ती, 12 जोतांचा नांगर आहे, खूप मोठा, एकदम आवाढव्य, आणि तो स्वतः त्या नांगरावरती, नांगराला झोपलेला आहे स्वतः. तो नांगराला खांदा देणारा व्यक्ती आहे, कष्टाळू व्यक्ती आहे, कष्ट करणारा व्यक्ती आहे. आजकाल देवाच्या राज्यात कोणी कष्ट करणारे नसते त्याला पहिली एंट्री मिळते. काम चुकार लोकांसाठी सेवा नाहीये. कष्ट करणारे लोक इथं पाहिजेत, धावपळ करणारे लोक पाहिजेत, देवाचं गौरव करणारे लोक पाहिजेत. ते लोक देवाला खूप आवडतात. हा किती कष्टाळू आहे अलीशा. त्याचं रोजचं काम आहे, तो अगदी मनापासून ते काम करतोय. त्या नांगराबरोबर तो स्वतः आहे, नांगर घेऊन पुढे चाललाय, आणि तो जाता जाता एलिया त्या ठिकाणी आला. आणि एलियाने असं म्हटलं नाही, अलीशा एक्सक्यूज मी, देवाने मला तुझ्याकडे पाठवलंय, चल आता सेवेसाठी, मी आता जाणार आहे स्वर्गाला, ऐकतोस का तू, जरा नांगर सोडून बाजूला आहे. तो काहीच बोलला नाही. त्याला माहित होतं मी बोलणार नाही, माझ्यावरचा अभिषेक बोलणार आहे. फक्त त्याने आपला झगा काढला आणि बस तो झगा त्या दासावरती टाकून दिला. देवाच्या प्रिय लोकांनो, ते वस्त्र इतके सामर्थ्यवान होते की त्या वस्त्राचा जसा अलीशाला स्पर्श झाला त्याचं कॅरेक्टर चेंज झालं प्रियांनो. त्याचं जीवन बदललं. त्याच्या जीवनासाठी प्रत्येक गोष्ट बदलून गेली. आणि पुढे बायबल सांगतं, तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. आता ह्या ठिकाणामध्ये आहे, आता त्याचं रोजचं काम तो करत आहे. जसा तो झगा त्याच्यावरती टाकण्यात आला, ते वस्त्र त्याच्यावर पडता क्षणी लगेच तो तिथून निघाला आणि तो डायरेक्ट एलियाच्या मागे धावू लागला. तो त्याला म्हणाला,
आपल्या आई बापाचे चुंबन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईन. तो त्याला म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले? मग तो त्याच्या मागे जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने ती कापली आणि बैलांची अवते पेटून त्यावर मांस भाजले, ते त्याने आपल्या लोकांना दिले, ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलियाबरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. कुठल्याही प्रकारची रिक्वेस्ट नाही आहे, फक्त अभिषिक्ताच्या वस्त्राच्या स्पर्शाने अलीशा पूर्ण ट्रान्सफॉर्म झाला. फक्त वस्त्राच्या स्पर्शाने असा ट्रान्सफॉर्म झाला, त्याचं प्रोफेशन त्याने सोडलं आणि डायरेक्ट तो एलियाच्या मागे जायला निघाला. त्या दिवशी सगळ्या फॅमिलीला त्यांनी सेलिब्रेट केलं सगळ्यांबरोबर, आणि जो तिथून निघाला तिथून पुढे तो एलियाच्या मागे शेवटपर्यंत टिकून राहिला. असे लोक देवाच्या राज्यात पाहिजेत प्रियांनो. एकनिष्ठ लोकांची गरज देवाच्या राज्यामध्ये आहे. पुण्यातले लोक चांगले आहेत, पण आमच्या इकडे काही लोक आहेत, त्यांना विचारलं पाळकाचं नाव, बायको एका चर्चचं नाव सांगते, नवरा दुसऱ्या. लेकरं तर म्हणतात ह्यांच्या गडबडीमुळे आम्ही कुठंच चर्चला जात नाही. आजी आजोबा एकीकडं, विचार कसे जुळतील? देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी एकनिष्ठता पाहायला मिळते. त्याचं जे काम होतं एका क्षणात ते काम, ते कॉलिंग चेंज झालं प्रियांनो, एका क्षणात. काही लोक बायबलमध्ये तुम्हाला असे पाहायला मिळतील की त्यांना बालपणापासूनच देवाच्या सेवेसाठी समर्पित केलंय, पण काही लोक असे पाहायला मिळतील जीवनाच्या कुठल्याही वयामध्ये परमेश्वराने त्यांना बोलवलेलं आहे, अजूनही संधी गेलेली नाहीये तुमच्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आजही प्रभू परमेश्वर त्याच्या लोकांकडे अपेक्षेने पाहत आहे. अलीशा असा एलियाच्या मागे चालला प्रियांनो. त्याच्यानंतर बेथेलला गेला की बेथेलला त्याच्या मागे, गिलगालला गेला तर तिथं त्याच्या मागे, यरीहोला गेला तर तिथे त्याच्या मागे, एकदम नेहमी अलीशा त्याच्या मागेच राहिला. एलियाला त्याने कधीच सोडलं नाही. यार्देन दुभागून त्याच्या बरोबर पलीकडे गेला आणि मागितलं त्याने, आत्म्याचा दुप्पट वाटा मला प्राप्त व्हावा. जे शेवटपर्यंत टिकून राहतात ते आशीर्वादित होतात प्रियांनो. पौल आणि बर्नबा ह्याच एका कारणामुळे विभक्त झाले प्रियांनो. सुवार्ता फेरीत मध्येच ज्याने सोडून दिलं, पौलाने त्याला गुड बाय करून टाकलं. बर्नबा म्हणतो नाही, माफी करायची, घेऊ आपण त्याच्याबरोबर. पौल म्हटलं नको मला, तुला ते तुझ्या डॉक्टरने, तू निघ बाजूला हो माझ्यापासून. हालेलुया. एकनिष्ठता या ठिकाणी पाहायला मिळते. आणि महत्त्वाची गोष्ट की एका क्षणात प्रभूच्या उपस्थितीमुळे ह्या व्यक्तीचं जीवन परिवर्तित झालं, एका क्षणामध्ये. आज तो स्पर्श आम्हाला देवाकडून पाहिजे प्रियांनो. रक्तस्रावी स्त्रीने फक्त एक स्पर्श केला प्रभूच्या वस्त्राला, एका क्षणात तिची स्टोरी चेंज झाली. प्रभूकडे ते सामर्थ्य आहे, एका क्षणात आपल्या जीवनावरती तो परिवर्तनाची लाट घेऊन येऊ शकतो. एका क्षणात आपलं जीवन तो आशीर्वादित करू शकतो. आमेन म्हणाल का? बोलो येशू मसीह की. प्रभू जीवन बदलणारा देव आहे. मार्क 5व्या अध्यायाच्या 1 ते 20 वचनामध्ये गरसेकराचा जो भूतग्रस्त होता त्याचं राहायचं ठिकाण कुठं होतं? कुठं राहायचं? कब्रस्थानामध्ये राहायचा. जिथं मुर्द्यांना ठेवतात तिथं हा राहायचा, कब्रस्थानामध्ये राहायचा. येशू आला, येशूने त्याला पूर्ण त्या दुष्टात्म्याच्या शक्तीपासून मोकळं केलं. मार्क याच्या 10व्या अध्यायाच्या 46 ते 52 वचनामध्ये तिमायाचा पुत्र बर्तिमय रस्त्याच्या बाजूला बसलेला होता. प्रभू आला, त्याचं जीवन परिवर्तित झालं. योहान 5वा अध्याय 1 ते 18 वचनामध्ये बेथेसदा तळ्याजवळ एक पांगळा मनुष्य होता, 38 वर्षाचा दुखणेकरी, तळ्याच्या जवळच होता. 3 लोकांबद्दल मी सांगितलं पटकन तुम्हाला. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, हा भूतग्रस्त कबरांमध्ये राहायचा. ज्या वेळेस प्रभू त्याच्याकडे आला त्याची परिस्थिती बदलली. जो कबरांमध्ये राहणार होता परत त्याला समाजात आणलं परमेश्वराने. जो बर्तिमय रस्त्यावरती राहायचा त्याला रस्त्यावरून परत एकदा डोळस करून त्याला परत
योग्य ठिकाणी परमेश्वर घेऊन आला. जे बेतसद्या तळ्यावरती जो राहणारा व्यक्ती होता, प्रभूने त्याला परत रिस्टोर केला आणि आपल्या परिवारात त्याला घेऊन आला. हालेलुया. हे प्रभूचं सामर्थ्य आहे. कुणी भरकटलेले असतील, क्षणात त्यांचं जीवन परिवर्तित करण्याचा अभिषेक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की